मुसळधार पावसाने काल दोन्ही शहरात पुणे पिंपरी चिंचवडमध्ये दाणादिन उडवली. एकदम रस्ते अगदी नाल्यासारखे वाहत होते. पुणे शहरातले इन द हार्ट ऑफ सिटी पुणे शहरात तीच परिस्थिती पिंपरी चिंचवडला होती. शहरातले नाले सुद्धा भरून वाहत होते. याची कारण काय तर नाल्यांवरती किंवा इतर जे छोटे मोठे जे ओहळे आहेत ते बुजवलेत. त्याचा परिणाम पाण्याचा प्रवाह हा सगळा मिळून रस्त्यावरती येतो. त्याच्यामुळे अनेक ठिकाणी दोन्ही शहरांमध्ये जिथे जिथे डेव्हलपमेंट सुरू आहेत, जिथे इमारती बांधतायत, तिथे जो पाण्याचा मुख्य प्रवाह आहे, नैसर्गिक प्रवाह आहे, तो बदलला, तो बुजवला, तो वळवला की हे सगळं संकट येतं. म्हणजे काल पुण्यामध्ये ज्या पद्धतीने इतकं पाणी वाहत होतं रस्त्यावरती, मुख्य रस्त्यांवरती, की त्याच्यातून दुचाकी वाहत चालल्या होत्या, लोखंडाचं कपाट वाहत चाललं होतं. एक 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 ते दृश्य आपण काल रील्स मध्ये पाहिलं असेल. मी आता बोलणार आहे ते पिंपरी चिंचवड बद्दल. पिंपरी चिंचवड मध्ये महापालिका आयुक्तांनी पावसाळ्यापूर्व जी एक बैठक असते की नाले सफाई किती झाली, काय झाली वगैरे वगैरे, त्या संदर्भात ती बैठक झाली, पार पडली. दरम्यानच्या काळामध्ये नाल्यावरती अनधिकृत बांधकाम केलं म्हणून एक गुन्हा दाखल झाला. सकाळला अत्यंत एक छोटीशी बातमी आहे, मी बातमी सुरुवातीला वाचू द्या का. मोकळ्या जागेत भराव दोघांवरती गुन्हा दाखल. थेरगाव येथील जगतापनगर मध्ये अनधिकृतरित्या मोकळ्या जागेत भराव टाकल्याने नाल्यात माती जाऊन नाला अरुंद झाला, म्हणजे नाला बुजला. या प्रकरणी दोघांवरती गुन्हा दाखल झाला. महापालिकेचे उपअभियंता पंकज धेंडे यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात त्या संदर्भात फिर्याद दिली. शुभम ओव्हाळ आणि सारिका जगताप दोघे राहणार थेरगाव गावठाण यांनी तो भराव टाकला म्हणून त्यांच्या विरोधामध्ये नाला बंद झाल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा व पर्यावरण संवर्धनाचा प्रश्न निर्माण झाला म्हणून महापालिका कायदा पर्यावरण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला. आयुक्त साहेब, याबद्दल तुम्हाला धन्यवाद. अशा प्रकारचा गुन्हा दाखल केला तुम्ही, याबद्दल धन्यवाद. ते यासाठी शहरामध्ये अशा प्रकारे अनेक नाले बुजवले, सगळ्यांवरती गुन्हे दाखल करा. नाल्यात भराव टाकणं म्हणून गुन्हा दाखल झाला, पण इथे पवना इंद्रायणी मुळा या नद्या बुजवायचं काम नद्यांच्या दोनही किनाऱ्यांवरती सुरू आहे. फार मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे. गेली 5-6 वर्ष या विषयावरती या शहरातील सर्व पर्यावरणवादी, पर्यावरण प्रेमी ते ओरडतायत, रस्त्यावर उतरतायत, महापालिकेला निवेदन देत आहेत, पण अद्यापर्यंत एकवरही गुन्हा दाखल झाला नाही. फक्त सांगितलं जातं की जिथं भराव टाकला जाईल त्या ठिकाणी आपण 24 तास पहारे करू ठेवू, सीसी कॅमेरे लावू वगैरे वगैरे. प्रत्यक्षात काही केलं जात म्हणजे ह्याची वस्तुस्थिती काय ते मी तुम्हाला पुढे सांगेन. पण हा गुन्हा दाखल केला म्हणून आयुक्तांचं विशेष आभार. त्यासाठी खास आताचा व्हिडिओ करतोय. नमस्कार, अविनाश चिलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पिंपरी चिंचवडचं पर्यावरण धोक्यात का आहे? सुदैवाने या शहरात 3 नद्या आहेत, पवना इंद्रायणी मुळा, परंतु ह्या 3ही नद्यांचं महागटार झाले. नद्या बुजवतायत, नद्यांमध्ये सगळं सांडपाणी मिसळतंय म्हणून महागटार झाले. परंतु नद्यांचा मुख्य जो प्रवाह आहे तो प्रवाह दाबला जातो, ते किनारे दाबले जात आहेत. नद्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती भराव टाकला जातो. नाल्यावरती भराव टाकला, नाल्यात भराव टाकला, अतिक्रमण केलं म्हणून गुन्हा दाखल झाला. तर नद्यांवरती जो भराव टाकला जातो त्या बाबतीत गुन्हा दाखल का होत नाही, हा रोकडा सवाल फक्त महापालिका प्रशासक आयुक्त आता जे आहेत सूर्यवंशी त्यांना आहे. अगदी परवाचीच गोष्ट, तिथे स्थानिक नगरसेवक जे आहेत तरस त्यांनी रावेत बंधाऱ्याच्या परिसरामध्ये व्हिजिट केली. अगदी वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जवळपास 5000 ट्रक भराव नदीच्या पात्रात रिचवलाय, अक्षरशः टाकलाय आणि ते पात्र दाबलंय संपूर्ण बंधाऱ्याच्या आतल्या बाजूने, बंधाऱ्याच्या बाहेरच्या बाजूने सुद्धा. अशा प्रकारे कुठून रावेत पासून, रावेतला तीच परिस्थिती आहे, पलीकडे पुनवड्याला तीच परिस्थिती आहे. थोडं अलीकडे आले वालेकरवाडीला आलात तर तिथे सुद्धा घाटावरती जो घाट आहे, ऐतिहासिक घाट आहे, तिथे सुद्धा भराव टाकून नदी दाबतायत. थोडं पुढे आलात तुम्ही चिंचवड, तिथे तीच परिस्थिती आहे. थेरगावच्या स्मशानाच्या बाजूने जर आपण पाहिलं तर तिथून जवळजवळ 8 ते 10,000 ट्रक भराव टाकला नदीमध्ये, नदी दाबलेली. समोरच्या बाजूला चित्तपावन गणपती चिंचवडच्या बाजूने पाहिलं आपण तर तिथून सुद्धा नदीमध्ये भराव टाकून ती नदी तिथे मोठाच्या मोठा प्लॉट तयार केलेला आहे त्या स्मशानाच्या, नवीन स्मशानाच्या अलीकडे. तसंच तुम्ही पुढे गेलात काळेवाडीला तीच परिस्थिती आहे, रहाटणीला तीच परिस्थिती आहे. थेरगाव, काळेवाडी, रहाटणी, पिंपरी गाव, पिंपरी कॅम्प, तिथून पुढे गेलात पिंपळे गुरवला तर फुगेवाडी आणि पिंपळे गुरव दोन्ही बाजूनी नदीचा अक्षरशः नाला करून टाकलेला आहे. दोन्ही बाजूनी भराव टाकलेला आहे. फुगेवाडीचे ग्रामस्थ त्या संदर्भात रस्त्यावर उतरले होते. या संदर्भात महापालिकेला निवेदनं दिली कित्येकदा, त्यांनी पण महापालिका प्रशासनाने काळजी कारवाई केली नाही. फक्त बैठका घ्यायच्या, सर्वेक्षण करू, सीसी कॅमेरे लावू, आपण तिथे पहारी करू ठेवू, गुन्हे दाखल करू. कुठे गुन्हे दाखल केले? काही केलेलं नाही. हा नाल्यामध्ये गुन्हा दाखल झाला म्हणून विचारलं नदीच्या बाबतीमध्ये गुन्हे कधी दाखल होणार? कारण ह्या आज ना उद्या
पिंपरी चिंचवडच्या तीनही नद्यांच्या बाबतीमध्ये जर महापूर आला, जर मोठा एखाद्या ढगफुटीसारखा प्रसंग उद्भवला तर हे अर्ध शहर पाण्यात जाऊ शकतं. जसं पुण्यामध्ये ती परिस्थिती आहे तशी पिंपरी चिंचवडला सुद्धा आहे, परंतु प्रशासनाचं त्याकडे दुर्लक्ष आहे. म्हणून हा छोटा जरी एक प्रसंग असला तरी त्यानिमित्ताने काल जो पाऊस पडला त्या पावसाने पुणेकरांना त्याचा रुद्रावतार दाखवला. यापूर्वी पाऊस पडला होता, कात्रजच्या डोंगरामधून जे पाणी आलं त्याच्यामध्ये पर्वतीच्या पायथ्याला असलेल्या त्या नाल्यापासून झोपडपट्टीमध्ये 4-5 लोक वाहून गेले. जवळजवळ त्याच्यामध्ये 30-40 घरं ती वाहून गेली, त्यांचे संसार वाहून गेले. ज्या ज्या ठिकाणी नदी किंवा नाला त्याच्या आड जर कोणी आलं तर नदी नाला काय तुम्हाला तिथं वाचवत नाही. त्याच्यामुळे या शहरात सुद्धा असे अनेक ठिकाण आहेत. म्हणजे खरं तर महापालिका आयुक्तांनी या बाबतीमध्ये फक्त एक सूचना आहे, उपग्रहामार्फत म्हणजे सॅटेलाइट मॅप मार्फत गेले 10-15 वर्षाचे सॅटेलाइट मॅप घेतले आणि त्याच्यामध्ये पाहिलं की नाले कुठे आहेत, किती रुंद आहेत, ते किती अरुंद केलेले आहेत. हे सगळं जर पाहिलं तर तुम्हाला कोणी नाला बुजवला, किती बुजवला, कसा बुजवला हे सगळं त्याच्यात उपलब्ध होईल. या सगळ्या लोकांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत. नदीच्या बाबतीमध्ये सुद्धा असाच प्रकार आहे. नदीचं जर तुम्ही पूर्वीचा मॅप आणि आताचा गेल्या 10-15 वर्षाचा मागचा मॅप तुम्हाला गुगलवरती उपलब्ध आहे. WTP वॉटर ट्रीटमेंट प्लांट प्राधिकरणाचा जो आहे आपला महापालिकेचा, त्याच्यामध्ये सर्व नकाशा आहे. शहरामध्ये पूर्वी नाला नदी किती होते, किती आता ते बुजवलेत आणि किती अरुंद केलेले आहेत, ही सगळी माहिती तिथे उपलब्ध आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. पिंपरी चिंचवड नवनागरिक विकास प्राधिकरण ज्यावेळेस होतं त्या प्राधिकरणाचे मोकळे प्लॉट असताना जे ओहळ मध्ये छोटे छोटे पाण्याचे प्रवाह, हे प्रवाह सुद्धा इथून 4,500 ओहळ बुजवलेत. तिथे त्याच्यावरती बंगले बांधलेत, हाऊसिंग सोसायट्या झालेल्या आहेत. आता त्याचा परिणाम असा होतो की अनेक ठिकाणी चाळींमध्ये पाणी घुसतंय. नाले बुजवल्यामुळे चाळीत पाणी घुसतंय, सोसायट्यामध्ये पाणी घुसतंय. म्हणजे त्या ज्यावेळेस पाणी घुसतं त्यावेळेस नागरिक टाहो फोडतात, महापालिकेला शिवाय शाप देतात. पण त्याचा काहीच उपयोग नसतो, कारण मुळात नाले नद्या ओहळ हे बुजवून त्याच्यावरती घरं बांधलेली आहेत. त्याच्यामुळे ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस पाणी त्याच्या वळणाप्रमाणे त्याच्या स्वभावाप्रमाणे ते घरात घुसणार. कुठे कुठे मी सहज त्याची एक यादी काढली. ही खरं तर याची सुरुवात 1977-78 मध्ये पिंपरी चिंचवडमध्ये झाली. कासार्डीला नाशिक फाट्याजवळ कलासागर हॉटेल माहिती असेल तुम्हाला. कलासागर हॉटेल हे माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले त्यावेळेस माजी मुख्यमंत्री होते, त्यांच्या काळातलं त्यांच्या चिरंजीवांचं हॉटेल. त्या हॉटेलसाठी म्हणून नाल्याचा प्रवाह तिथला बदलला संपूर्ण. त्यावेळेसच्या नगरपालिका होती त्यावेळेस, त्याच्यामध्ये फार नगरपालिकेमध्ये त्या संदर्भामध्ये आवाज उठवला होता नगरसेवकांनी. प्रत्यक्षात काही झालं नाही. शंकरवाडीच्या तिथे नाला असा वळालेला आहे काटकोणामध्ये आणि दरवेळेस ज्या वेळेस पूर येतो त्यावेळेस तिथं पाणी सगळं तुडुंब भरलेलं आहे, कारण नाल्याचा प्रवाह बदललेला आहे. अशा प्रकारचे प्रवाह बदलण्याचे प्रसंग तेव्हापासून आतापर्यंत सुरूच आहेत. एखादी तक्रार आली की जुजबी कारवाई, फक्त नोटीस काढली जाते, गुन्हा दाखल होतो, नंतर त्याच्यामध्ये मांडवली होते, तडजोड होते, गुन्हा माघार घेतला जातो आणि सर्रास बांधकाम होतात. शाहूनगरला तर मोठ्या दगडी खाणी बुजून तिथून हाऊसिंग सोसायटी त्याच्यावरती बांधलेल्या आहेत. मागे एका सोसायटीचा पाया असा एकदम खचला, त्यावेळेस लोकांना लक्षात आलं की इथं खाण होती, खाण बुजवली, त्याच्यावरती घरं बांधलेली, इमारत बांधलेली आहे. म्हणजे हे धोकेदायक आहे. नाले कुठे कुठे बुजवलेत ना, त्याचं एक आकुर्डी गावठाणमध्ये पालिका अभियंत्यांनीच नाल्यावरती बांधकाम. आता ऐकतो साहेब तिथं तुम्ही कारवाई करणार का? म्हणजे हे दाखवणं माझं काम नाहीये, हे तुमच्या प्रशासनाचं काम आहे. आकुर्डी गावठाणामध्ये एका बिल्डरने नाला दोन्ही बाजूने तुमच्या नाल्याच्या ज्या सीमा भिंती आहेत त्याच्यावरतीच कंपाऊंड टाकलं सोसायटीचं. तिथंच मोठी जो 1000 फ्लॅटची सोसायटी बांधली. महापालिकेने आकुर्डीची भाजी मंडई ही नाल्यावरती स्लॅब टाकून बांधली. आता महापालिकेवर पण कारवाई झाली पाहिजे. म्हणजे जिथे जिथे झाले, मी फक्त जे नजरेस आलेले छोटेसे टप्पे ते तुम्हाला सांगतोय. क्वीन्स टाउन्स म्हणून सोसायटी आहे चिंचवड स्टेशनला, लोकमान्यच्या समोरच्या बाजूला. नाला संपूर्ण पाईप बंद केलेला आहे. त्यावेळेस त्या संदर्भामध्ये फार आवाज उठवला होता, प्रत्यक्षात काहीही झालं नाही. नाला पाईप बंद केला, सोसायटीचं कामकाज सुरू झालं. अजमेर आणि नेहरूनगर मार्गावरती तिथे सुद्धा एका सन्माननीय बड्या नगरसेवकाने नाला कंप्लीट दाबला, तिथे इमारती उभे केल्या, साईडला विकून टाकला, काही झालं नाही. बजाज ऑटो कंपनी मधून मोठा नाला येतो. हायवेच्या या बाजूला नाला दिसत नाही, इकडच्या बाजूलाही नाला दिसत नाही, नाला पूर्ण गायब झालाय. असे अनेक उदाहरण आहेत. निगडी दापोडी हा हायवे जो आहे, या हायवेच्या दरम्यान किती नाले होते, किती राहिले, किती बुजवले, सर्वेक्षण करा. हे निसर्गाच्या दृष्टीने महत्वाचं आहे. हे फक्त नाल्यांचं सांगितलं. नदीच्या बाबतीमध्ये याच्यापेक्षा भीषण परिस्थिती आहे. वालेकरवाडीला प्राधिकरण सेक्टर 32 मधला एक नमुना फार इंटरेस्टिंग आहे, जिथं प्राधिकरणाचे नवीन हाऊसिंग सोसायटी झालेली आहे. तिचा आता सोडत काढली, त्याचा ह्या 2 दिवसामध्ये त्याची सोडत काढतायत. तिथून नाला येत होता, रस्त्यावरती पूल आहे, कारण नाल्याचं पाणी येतं म्हणून. पुलाच्या या बाजूला पाहिलं आपण तर संपूर्ण मोठा
मोठा नाला दिसतो, पण उजव्या बाजूला पाहिलं तर नाला दिसत नाही का? तो नाला संपूर्ण बुजवला आणि त्याच्यावरती हाऊसिंग सोसायटी बांधलेली. मग आता त्यावेळेच्या प्राधिकरणाचे संबंधित जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे एक उदाहरण तुम्हाला सांगितलं. नदी आहे, नंतर नाले वळवण्याचे प्रकार हे सुद्धा फार भीषण आहेत, अनेक आहेत. थिरगावमध्ये एका सन्माननीयांनी त्या संदर्भामध्ये तक्रार दाखल केली बिल्डर विरोधात, नंतर ते शांत. अनेक म्हणजे मी तुम्हाला नद्यांच्या बाबतीमध्ये मी सांगितलं, पवना नदीच्या बाबतीमध्ये तर ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, गंभीर. काल राज्यातला एकूण 45 नद्यांच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारने जी काही नोटीस काढलेली होती त्याच्यामध्ये पवना, इंद्रायणी, मुळा ह्या आपल्या तीनही नद्यांचा समावेश आहे, ज्या नद्या अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये आहेत. त्यांचं पर्यावरण प्रदूषण, त्यांचं पर्यावरण तर सोडून द्या, त्यांचं इतकं प्रदूषण झालेलं आहे की ती लोकांना पाय सुद्धा ठेवता येण्यासारखी ती परिस्थिती फार गंभीर आहे. राज्य सरकारने 2000 कोटी रुपये खर्च करून राज्यातल्या 45 नद्यांचा जो प्रोग्राम आता सुधारण्याच्या बाबतीमध्ये केला त्याच्यामध्ये त्याचा समावेश आहे. पाहूया काय होतं. मुळा नदीच्या बाबतीमध्ये मुळा नदीची एक बाजू पुणे महापालिकेत, एक बाजू येते पिंपरी महापालिकेमध्ये. दोनही बाजूला पिंपरी निलखला दोन्ही बाजूनी जाम भराव टाकायचं काम, भराव टाकून तिथे हाऊसिंग सोसायट्या कंपाऊंड बांधतात आणि सरळ तिथे मोठमोठ्या हाऊसिंग सोसायट्या 20-20 मजल्याच्या टॉवर्स महापालिकेने परवानगी दिलेली आहे. पूर रेषा वगैरे हा भाग तो विषय स्वतंत्र आहे. ती परिस्थिती पिंपळे गुरवला सुद्धा आहे. मुळा नदीच्या बाबतीमध्ये पिंपळे निलखला जो भराव टाकला जातो तिथे राज्यातला एक बडा नेता जवळपास 50,000 ट्रक भराव मुळा नदीमध्ये झिरवलेला आहे. काही कारवाई झाली नाही. साहेब, आयुक्त साहेब, सूर्यवंशी साहेब, तुमच्यात खरंच हिंमत असेल, तुम्ही खरंच जर न्याय देणार असाल या सर्वांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे. एका नाल्यावरती गुन्हा दाखल झाला म्हणून सॅल्यूट तुम्हाला, पण यांच्यावरती पण गुन्हे दाखल झाले पाहिजे. इंद्रायणी नदीमध्ये 36 बंगले पाडले का? तर इंद्रायणी नदीच्या पात्रात भराव टाकून ते बंगले बांधले होते. तो विषय वादग्रस्त ठरला कारण सुप्रीम कोर्टाचे आदेश होते, त्याची अंमलबजावणी झाली. परंतु इंद्रायणी नदीच्या दोनही बाजूला म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बाजूला आणि पलीकडेच्या बाजूला पीएमआरडीची हद्द येते. पीएमआरडीच्या हद्दीमध्ये या किनाऱ्यावरून पलीकडे पाहिलं तर इथून तिथून नदीच्या किनाऱ्यावरती प्लॉटिंग झालेलं आहे. या संदर्भात खरं तर पीएमआरडीएला सूचना करून त्या संदर्भात कारवाईचे आदेश दिले पाहिजेत. आणि इंद्रायणी नदी देहू पासून तर चरोलीपर्यंत, मग त्याच्यामध्ये तळवडे, मोशी, चिखली, डुळगाव या सगळ्या भागामध्ये भराव टाकायचं काम चाललेलं आहे. साहेब, हे तुम्ही मनावरती घ्या. मागच्या वर्षीचा प्रसंग आठवा. मागच्या वर्षी हिंजवडी आयटी पार्कचं वॉटर पार्क झालं होतं. वॉटर पार्क म्हणजे जगामध्ये तर प्रकरण गाजलं की हिंजवडी आयटी पार्कची परिस्थिती काय आहे, इन्फ्रास्ट्रक्चर किती थर्ड क्लास आहे. त्याच्यामुळे तिथले काही कंपन्यांनी स्थलांतरणाचा विषय घेतला आणि ते अंमलात येत आहे. सर, हिंजवडी आयटी पार्क मध्ये झालं त्यावेळेस राज्य सरकार जागा झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यावेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः तिथे व्हिजिट केली. कारण एक आढळलं, एक नाला एका बिल्डरने बुजवला. त्याच्या कन्स्ट्रक्शनसाठी तो नाला स्लॅब केला, त्याच्यावरती आता नंतर कारवाई झाली. पण अशा प्रकारे शहरातले नाले, नदी, ओहळ याच्यावरती झालेलं अतिक्रमण तुम्ही सर्रास सर्व ठिकाणी कारवाई झाली पाहिजे, सर्वांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे, हीच विनंती आहे. ही सर्व पर्यावरण प्रेमींची तुम्हाला मागणी आहे. माझी खास सूचना आहे, एकाला एक नाही, दुसऱ्याला दुसरा नाही, असं होता कामा नये. जिथं असं अतिक्रमण होत असेल तिथे कारवाई झाली पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे प्रॉपर, हीच अपेक्षा आहे. जनहो, तुम्हाला या विषयावरती काय वाटतं जरूर व्यक्त व्हा. धन्यवाद.